सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गणपती आगमनाची मोठी धामधूम सुरू आहे। आज आपल्या कोल्हापूर परिक्षेत्रातील फुलेरे साहेबांनी भेट दिल्या। काय सांगाल साहेब, आज तुम्ही इचलकरंजी विभागाची भेट घेतलेली आहे। दरवर्षी घेता, दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होतो। कलानगरच्या गणपतीची तुम्ही दर्शन घेतले, काय सांगाल? सर्व गणेश भक्तांना माझ्याकडून आणि पोलीस खात्याकडून हार्दिक शुभेच्छा। या पावन आणि पवित्र उत्सवामध्ये सगळ्या नागरिकांना गणेश बाप्पाकडून आशीर्वाद मिळो, सद्बुद्धी मिळो आणि समाजात सुख समृद्धी शांतता नांदो। पोलीस खात्याने जिल्हा पोलीस अधीक्षक कोल्हापूर आणि त्यांचे सगळ्या अधिकारी आणि चमूंनी एक चांगली व्यवस्था या काळात केलेली आहे। या दरम्यान इचलकरंजी कोल्हापूरमध्ये पाहणी करत असताना आज कलानगरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याचा मला योग आलेला आहे। इथं कलानगरचं जे मंडळ आहे त्याचा आम्ही यापूर्वी गौरव केलेला आहे। या मंडळाचा एक स्तुत्य सामाजिक उपक्रम दरवर्षी असतो। यावर्षीसुद्धा त्यांनी DJ आणि डॉल्बी मुक्त, ध्वनी प्रदूषणमुक्त गणपती हा उपक्रम ठेवलेला आहे। गणपतीची मूर्ती स्थानिक स्तरावर तयार केलेली अत्यंत सुंदर मूर्ती आहे आणि येथील शिस्त, महिलांसाठी त्यांचे सहकार्य, भाविकांना त्यांनी दिलेले योग्य वळण हे सगळं अनुकरणीय आहे। त्यामुळे सगळ्या गणेश मंडळांनी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी याच्यापासून थोडा बोध घ्यावा आणि या मंडळाचं कार्य यापुढे असंच चालू राहावं यासाठी माझ्यातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत। कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने या गणेश उत्सवासाठी पूर्ण चोख व्यवस्था केलेली आहे। उद्या गौरी गणपती विसर्जनाचा दिवस आहे आणि त्याच्यानंतर अनंत चतुर्दशीला पूर्ण विसर्जन होतील। सर्व भागामध्ये पेट्रोलिंग आणि विजिलन्स ठेवण्यात आलेलं आहे। वेगवेगळे पथक त्यासाठी कार्यरत आहे। स्थानिक प्रशासन, महानगरपालिका, नगरपरिषद आणि महसूल खाते यांच्या मदतीनं आम्ही पूर्ण व्यवस्था केलेली आहे आणि मला आशा आहे की हा पूर्ण उत्सव सोहळा शांततेत आणि चांगल्या प्रकारे पार पडेल। तुम्ही डॉल्बी मुक्तचा कोल्हापूर पोलिसांनी दिला आहे। मिरवणुकी आगमन मिरवणुकीकडे जवळजवळ जिल्ह्यामध्ये जवळजवळ 30 ते 35 मंडळावर गुन्हे दाखल केले आहेत, त्याबद्दल काय सांगायचं? ध्वनी प्रदूषण करू नये असं जाहीर आवाहन यापूर्वी केलं होतं, परंतु काही उत्साही लोकांनी त्याला जुमानलं नाही। त्यामुळे ज्यांनी उल्लंघन केलं त्यांच्या सगळ्यांच्या नोंदी आणि रेकॉर्ड करून खटले तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे। त्या नोंदी सगळ्या घेण्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्या मंडळ आणि पदाधिकाऱ्यांवर खटले पुढच्या कालावधीत कोर्टात दाखल करण्यात येणार आहेत। इचलकरंजी मिरवणुकीमध्ये स्ट्रक्चरचा आणि लाईटचा मोठ्या प्रमाणात बाहेर येतं, त्यामुळे मिरवणुकीला येणाऱ्या जे लहान मुलं, वयस्कर असतात त्यांना त्याचा त्रास होतो। ह्यावेळेला त्या स्ट्रक्चरवर तुमची काय निर्बंध असतील का? हो, विसर्जन मार्गावर जे मिरवणुकीच्या मार्गावर जे काही शामियाने, पेंडॉल किंवा प्रवेशद्वार, स्वागतदार असतात त्यांची पाहणी करायला पाहिजे आणि आमच्या अधिकाऱ्यांनी पायदळ पाहणी केलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या परवानग्या दिल्या जातात त्या मापदंडानुसार त्या दिल्यानंतर त्याप्रमाणे कामकाज केलं की नाही बघायला पाहिजे। तर आमचे अधिकारी ते पुन्हा येत्या 1-2 दिवसात स्थानिक मनपासोबत बघणार आहेत आणि त्याच्यात काय उल्लंघन झालं असेल तर त्याच्या संबंधितांना नोटीस देऊन पुढची कारवाई करण्यात येणार आहे। सोबतच आम्ही एक गाव एक गणपती आणि पर्यावरणपूरक गणपती हाही उपक्रम पोलीस खात्याकडून 5 जिल्ह्यात राबवलेला आहे। त्यासाठी चांगला प्रतिसाद एक गाव एक गणपतीला मिळालेला आहे। हरितवारी आणि पर्यावरणपूरक गणपती वृक्षारोपण करायला चालना देणे हा सुद्धा एक उपक्रम त्यासोबतच आम्ही घेतलेला आहे। जिथे जिथे चांगले मंडळ आहेत, पदाधिकारी आहेत, जनता त्याच्यात सहभागी होत आहे आणि एक चांगला सोहळा सध्या राज्यामध्ये पार पाडत आहे। पोलिसांनी SP साहेबांनी जसं आवाहन केलं होतं की महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात, मिरवणुकीच्या आगमनाच्या वेळेला महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात, गणपती यायच्या अगोदर 4 दिवस मिरवणुकात शहरामध्ये चांगल्या पद्धतीने, त्यामुळे प्रतिसादही कुठेतरी मंडळ देत आहेत असं वाटतं? हो, सकारात्मक प्रतिसाद मंडळ देतात, परंतु त्यामध्ये काही डाठाळ पदाधिकारी किंवा कार्यकर्ते असतात, ते मोजके असतात। तर त्यांच्यावर त्या मंडळांनी लक्ष ठेवावं आणि त्यांना जुमानत नसतील तर आमच्या संबंधित पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट करावा। डायल 112 नंबर आहे, त्याच्यावरही कॉन्टॅक्ट करावा। आम्ही नक्कीच मदत करू आणि अशा लोकांना वेळेवर आळा घालू। जे मंडळ महिलांना घेतात त्यांना पोलीस प्रोटेक्शन म्हणजे दिलं जाईल का? प्रोटेक्शन सगळ्यांनाच आहे। आम्ही 24 तास समाजाच्या संरक्षणासाठी बांधील आहोत आणि महिलांसाठी, मुलींसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था SP आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे। त्यामध्ये डायल 112चं सुरक्षा कवच आहे, नंतर निर्भया आणि दामिनी पथक आहेत, बीट पेट्रोलिंग आहेत आणि आता काही इतर विशेष मोबाईल पेट्रोलिंग व्हॅनसुद्धा त्यांनी लावलेले आहेत। यामुळे नक्की सगळ्यांनी निर्भीडपणे या उत्सवात सहभागी व्हावं। फक्त जे राज्य शासनाचे कायदेशीर नियम आहेत त्याचं पालन करावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो। धन्यवाद, जय हिंद। आपल्यावर ते परिक्षेत्र यांनी सांगितले की जे नियम मोडतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली। कॅमेरा निखिल वेसेस, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव